यश अपयश हे येतच असतो, परंतु आपली आपण दिलेली जी उपस्थिती ही खरोखर आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. सर्व ख्याती बांधवांसाठी प्रेरणादायक आहे. तसंच आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे, रवडंडा ग्रामपंचायत सरपंच साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी संस्थेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपणही आपला सन्मान घ्यायचे आहे. मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचा, सरपंच साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. मी अश्विन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल शेठ मोरे सरपंच साहेब यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद शेठ. धन्यवाद पाटील. तसंच आपले इथे नाशिकत पारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतोय आपलाही सन्मान घ्यायचा आहे. मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी अश्विनजी पाटील यांना विनंती करतो की नाशिकत पारकर यांचाही इथे सन्मान करायचा आहे. तसंच आपले इथे विनायकजी कवळे साहेब इथे उपस्थित. मी त्यांना विनंती करतो की आपलाही सन्मान स्वीकारचा आहे. आणि मी पुन्हा अश्विन पाटील यांना विनंती करतो की आपल्या ते विनायक कवळे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. अतिथी भव देव भव ही आपली हिंदू धर्माची संस्कृती असल्याने ना ती तसंच इथे गणेश बिलारी साहेब इथे आहेत. मी त्यांना विनंती करतो आपलाही सन्मान घ्यायचा आहे. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या. भंडारी टायगर्स मुंबई विरुद्ध आर्य स्पोर्ट्स दापोली एक महत्त्वाचा सामना. या सामन्यामध्ये जिंकेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी मार्गस्थ होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नक्की दोन्ही संघ ताबडतोब पद्धतीचे आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. एका साईडला दापोली तर एका साईडला मुंबई. तर नक्कीच मुंबई संघाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. नक्कीच प्रथमतः गोलंदाज गिरीश कोसळेकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असलेला हा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला असा चेंडू टाकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. नक्कीच प्रयत्नांना यश सुद्धा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. आणि चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत गिरीशचे खरंच कौतुक करावं लागेल, कारण 4 चेंडू या ठिकाणी
तर दापोली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे मुंबई संघाला. नक्कीच मुंबई संघाकडनं गिरीश गोलंदाजी करताना 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका, चेंडू यष्टेक्षणात चुकून गेलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. फटके येणे गरजेचं होतं. त्या ठिकाणी नक्कीच मोठा फटका मारून दाखवलाय धनंजय याने. शेवटचा अंतिम चेंडू मैदानामध्ये हा सुद्धा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा फेकला गेला. नक्की थोडासा गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच याचा फायदा मात्र गोलंदाजाला त्याच्या पूर्ण संघाला मुंबई संघाला होताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय आणि धावसंख्या मैदानामध्ये झाले 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. भंडारी टायगर्स मुंबई, पुरस्कृती संतोष खोत रेवडंडा, कर्णधार गिरीश कोसरेकर यांच्या माध्यमातून हे आपण पहिलं षटक पाहिलं. नक्कीच चांगलं षटक ह्या ठिकाणी फेकण्यासाठी मार्गस्थ असलेला जवळपास संदीप खोत रेवडंडा. नक्कीच एक क्रिकेट प्रेमी म्हणून या काकांकडे नेहमीच आपण पाहू शकतो. आपल्या संघासाठी सकाळपासून एक चांगली भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिलं षटक नक्कीच गिरीश कोसरेकरच्या माध्यमातून एक पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 12 धावा. 5 षटकांचा खेळ आपल्याला हा सुद्धा सामना पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय सचिन मांजरेकर गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फेकला. नक्कीच ह्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. नक्कीच समीकरण या दुपारच्या क्षेत्रामध्ये मोठी धावसंख्या येणं गरजेचं आहे. धावसंख्या चांगली रचणे गरजेचं आहे. परंतु हा पहिला गोलंदाज आला गिरीशने चांगली कामगिरी केली. जवळपास आपल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट राजकिरणजी घेण्यामध्ये यश सुद्धा आलं. एक आदरा होता असं म्हणायला काही हरकत नाहीये दापोली संघासाठी. त्यानंतर आता मात्र हा नवीन फलंदाज सचिन मांजरेकर गोलंदाजीसाठी आला आणि ह्या चेंडूवरती सुद्धा फसवलंय. 5वा चेंडू फेकला होता. फलंदाज ह्या चेंडूवरती फसला आणि मिळतोय ह्या चेंडूवरती विकेट. साठी या गावचे सरपंच सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड यांचं आगमन होत आहे. किहीम ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच पिंट्या शेठ गायकवाड यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. तर मी त्यांना विनंती करतोय आपण आजच्या या भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था आयोजित अलिबाग मायनाक भंडारी या चषकाच्या स्पर्धेला आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड, प्रसादजी गायकवाड, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. प्लीज आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या आयोगांच्या विनंतीला मान देऊन आपण प्लीज समारोह कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच पाहायला गेलं तर राजा शिवछत्रपती किम या नावाखाली पिंट्यादाचा संघ सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि मी नक्की दादा विनंती करतोय की याच प्लीज समारोह कक्षामध्ये बसायचं आहे आणि सामन्यांचा आनंद घ्या. या दरम्यान पाहायला गेलं तर मुंबई संघ या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करताना एक मोठे हादरे देताना आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश कोसरेकरनी मात्र गोलंदाजी केली. चांगला असा राजकिरण सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवण्याचं काम केलं. त्यानंतर नवीन गोलंदाज आला सचिन मांजरेकर आणि सचिन मांजरेकरला सुद्धा कानमंत्र दिला होता. सचिन मांजरेकरला सुद्धा सांगितलं होतं की एक भला मोठा खेळाडू तेजस याला सुद्धा माघारी परतवायचा आहे, लवकरात लवकर हे सुद्धा काम तुला करायचं आहे. आणि नक्की धनंजयला परतायचं काम सुद्धा सचिन मांजरेकरनी करून दाखवलंय. चेंडू मात्र झाले 2. उर्वरित 4 चेंडूमध्ये अजून काय घडेल काय बिघडेल. चेंडू नंबर 3 मैदानामध्ये चांगला असा कार्पेटच्या आधाने सरळ हाताने चेंडू केला होता. नक्कीच या चेंडूवरती कोणतीही धाव झाली नाही. नक्की धाव घेणं गरजेचं जितकं आहे, जेवढं मैदानामध्ये गोलंदाजी करत संघ धावसंख्या न देणं हे गरजेचं समजत असेल. या मात्र विजय झालेला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. 3 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. उर्वरित 3 चेंडू मैदानामध्ये अजूनही येणं बाकी असेल. चेंडू नंबर 4 सचिनचा. पुन्हा एकदा चांगला असा मोठे फटके मारण्यासाठी सज्ज असलेला फलंदाज या ठिकाणी मात्र चुकलाय, फसलाय आणि झेल स्वरूपामध्ये पुन्हा एकदा विकेट मिळते आणि
धन्यवाद डीजे, धन्यवाद. सन्मान्य पिंट्या शेट गायकवाड यांचं व्यासपीठावरती आगमन. अर्थात पिंट्या शेट यांच्या माहितीसाठी हा मॅच सुरू आहे तो म्हणजेच आपण मुंबई विरुद्ध दापोली असा मॅच या ठिकाणी खेळतोय. दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आहेत. भंडारी टायगर्स मुंबई पुरस्कृत अर्थात संदीप खोत यांच्या वतीने रेवदंड यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट दापोली हा बॅटिंग करणारा संघ आहे. ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा श्रीफळ वाढून आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला होता असे सन्मान्य पिंट्या शेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण वेळ त्यांनी आजचा फायनल डे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरपंच या नात्याने या गावाचे प्रमुख या नात्याने आज या क्रीडांगणावरती ते उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते आज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच धन्यवाद. मैदानामध्ये आपण पाहतोय की मुंबई संघ थोडासा हवी ठरतोय तर दापोली संघासमोर, कारण 2 सामने लगातार जिंकून दापोली संघाने तिसरा खेळण्यासाठी सज्ज झाला होता आणि मैदानामध्ये मात्र ह्या ठिकाणी थोडंसं वातावरण गरम झालेलं पाहायला मिळतंय. कारण ज्या ठिकाणी विकेट घेण्याची गरज होती किंवा ज्या ठिकाणी विकेट घेण्याची गरज होती किंवा या ठिकाणी धावसंख्या राखण्याची गरज होती, या ठिकाणी मात्र मैदानामध्ये जोरदार आपीस झाली होती. पंचांनी मात्र या ठिकाणी विकेट सुद्धा दिली होती, परंतु नक्कीच प्रत्येकाच्या माध्यमातून चुकी होती. नक्कीच पंचांच्या मध्ये या ठिकाणी चुकी झाली. त्यांनी षटक समाप्ती झाले. षटक समाप्ती झाले. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. नक्कीच मैदानामध्ये चांगली अशी मुंबईच्या साईडवरनं आपण समीकरण चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. कारण जेही गोलंदाज आले मोठे मोठे हादरे देऊन दापोली संघाला देण्याचा प्रयत्न कराय. प्रत्येक दापोली संघाच्या माध्यमातून जे हादरे मिळाले ते मोठे हादरे आपल्याला पाहायला मिळाले. ज्या खेळाडूंनी आतापर्यंत ज्या सामन्यामध्ये रंगत वाढवून दिली होती, सामनावीराचे मानकरी ठरले होते, असा राजकिशन आणि धनंजय हे मोठे खेळाडू आता माघारी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच कुठेतरी दबाव आला असेल मुंबई संघाचे जे पुरस्कृत ज्याने हा संघ खेळला आहे, जी संदीप खोत रेवदंडा संघाचे संघ मालक हे मात्र या ठिकाणी खुश असतील. कारण आपला संघ ह्या मैदानामध्ये खेळत असताना आपलं नाव लौकिक करतोय, आपल्या संघाचं नाव लौकिक करतोय. आणि नक्कीच या भंडारी समाजामध्ये मायनाक भंडारी 2025 या स्पर्धेमध्ये एक अंतिम ज्या वेळेला स्पर्धा चालू असताना किंवा ज्या ठिकाणी आपण होऊ शकतो ही अंतिम लढत चालू असताना ज्या ठिकाणी आपण नंबर पात्र संघ होऊ शकतो अशी ही लढत आणि उत्तर अशी गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेले दोन्ही गिरीश आणि सचिन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून दाखवले. नवीन गोलंदाज आलाय श्रेयस. मैदानामध्ये खेळण्याचे सज्ज असतील तेजस आणि प्रथमेश. थोडा थांबवतोय या ठिकाणी NDR नावे रोहा या संघाचे संघ मालक लहू खेडेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला संघ आल्याची नोंद या ठिकाणी करायची आहे आणि तदनंतर आपला सन्मान सुद्धा आहे. तर आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. लहूजी खेडेकर आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आपला मान सन्मान या व्यासपीठावरती होईल. तिसऱ्या षटकाला आपण जर पाहिलं तर सुरुवात होते. श्रेयस गोलंदाजीसाठी आलाय. एक वेगळ्या प्रकारची एक अनोखी शैलीची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला श्रेयस नक्कीच कर्णधारांनी जबाबदारी दिली, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होण्यापूर्वी नक्कीच पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडूवरती चांगला असा सन्मान सुद्धा देण्याचा प्रयत्न केला, चेंडू ओळखण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या चेंडूवरती एक धाव रोखणं मात्र कुठेही शक्य झालं नाही. मुंबईच्या संघा खेळाडूंकडून नक्कीच गिरीशचं खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आतापर्यंत आपल्या संघाला चालवण्याचं काम किंवा आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम गिरीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तसं जर विचार केला तर सिद्धार्थ केळेसकर हा सुद्धा दापोली संघाचा कर्णधार कशा प्रकारे मैदानामध्ये आपल्या संघाचा वापर करून घेईल किंवा ज्या प्रकारे खेळण्यासाठी सज्ज झाला होता. नक्कीच कुठेतरी मैदानामध्ये आपल्या माध्यमातून मोठी धावसंख्या रचू शकला नाही, आपली जी कर्णधाराची भूमिका पार पडू शकला नाही, परंतु नक्कीच बाकीच्या खेळाडूंवरती विश्वास ठेवून आपला संघ जवळपास 40-45 धावा या 5 षटकामध्ये करेल अपेक्षा असेल. पाहायच्या अपेक्षेवरती सर्वजण काम करून दाखवत आहेत का? नक्की गोलंदाजांनी मात्र या ठिकाणी काम करून दाखवलंय. बॅक टू बॅक दुसरा सुद्धा चेंडू एक चांगल्या पद्धतीचा फेकलाय. कोणताही मोठा फटका षटकार चौकाराच्या माध्यमातून आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच बॅक टू बॅक आलेले तिन्ही गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर किंवा चांगली प्रकारची गोलंदाजी करणं हे मात्र त्यांच्या नशिबी किंवा कर्णधाराने दिलेल्या संधीचं सोनं करणं हे मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून दिसतंय. या ठिकाणी म्हणजे टप्प्याला ओळखलं, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये ताकद होती आणि पंचांचा इशारा येतोय हा चेंडू सीमारेषेच्या बराचसा बाहेर मिळेल षटकार.
पाहायला गेलं तर हे भंडारी समाजाचं एक गीत आपण DJ साईच्या माध्यमातून पाहिलं, नक्कीच अंगावरती काटा आणणारं हे गीत नक्कीच मैदानामध्ये ऐकल्यानंतर खेळाडू खेळत असताना नक्कीच एक जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्यामध्ये जिंकण्याची जी उमेद आहे ती डबल पटीने वाढेल, यामध्ये कोणतीही शंका नसेल. कारण पर्व पहिल्यामध्ये हे निघालेलं गीत आपण पाहतोय आणि हे जवळपास पर्व चौथं चालू आहे. म्हणजे 3 पर्वांचं भरघोष यशानंतर हे चौथं पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आजचा हा फायनल डे, शेवटचा मुकाबला आजच्या दिवसातला हा पाहायला मिळतोय. नक्कीच जिंकलेला संघ हा क्वालिफाय म्हणून ओळखला जाईल. नक्कीच मुंबई आणि दापोली पाहायचं आहे. तिसरं षटक चालू असताना श्रेयस आतापर्यंत चौथ्या चेंडूची सांगता झाली. या चौथ्या चेंडू सुद्धा 1 धाव. नक्कीच श्रेयसचा आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला तर 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्या. 2 चेंडू निर्धाव घेतलेत. थोडी षटकार आला होता मध्ये. नक्कीच 5व्या चेंडूची सुद्धा सांगत झाली. नक्कीच या चेंडूवरती तुला पाहायला गेलं तर एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला आणि नक्कीच पाहायला गेलं तर जी या ठिकाणी म्हणू शकते की या ठिकाणी कर्णधाराचं खरंच कौतुक करावं लागेल. कारण दादा आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये नाणेफेकीनंतर एक 15 मिनिटाचा लंच ब्रेक घेण्यात आला होता. ती संधी होती आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवायची किंवा आपल्यामध्ये संघामध्ये काय बदल करावे लागतील किंवा आपल्या संघामध्ये कोणता फलंदाज चेंज करावा लागेल, अन्यथा कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, त्या प्रकारे नक्कीच मुंबई संघाने चांगला असा प्रयत्न केला आणि आतापर्यंत 3 जी षटकं फेकलीत एक अतिशय चांगल्या पद्धतीची उत्कृष्टपदी षटकं आतापर्यंत पाहायला मिळालीत. नक्की धावसंख्या झाल्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा. आणि शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहे. या 5 मिनिटांमध्ये आपलं हे एक चौथं षटक मार्गस्थ करायचं आहे, फेकून काढायचं आहे. नक्कीच हा नियम आपण जर पाहिला तर थोडंसं वेळेचं बंधन रोखण्यासाठी नियम केलेला आपल्याला पाहायला मिळतो. येणारी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करावी लागतात. नक्कीच पाहायला गेलं तर वेळ वाचवणे या ठिकाणी गरजेचं आहे. आपल्याला फायनलमध्ये सेमीफायनल फायनलचे सामने सुद्धा ह्या मैदानामध्ये पाहायचे आहेत आणि ते सुद्धा ह्या अंधार न होण्याच्या आधी आपल्याला खेळायचे आहेत. नक्कीच ह्या ठिकाणी मैदानामध्ये चालू असलेला सामना दापोली आणि मुंबई या दरम्यान जो सामना विजय होईल तो सामना रोहा पुन्हा एकदा मुंबई संघाकडनं चौथं षटक घेऊन आलाय गिरीश कोचरेकर कर्णधार. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला संपवायचं आहे. नक्कीच खेळण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश आणि तेजसने एक षटकार चौकार 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहतोय. आता मात्र गोलंदाजीची भूमिका, गोलंदाज जोरदार अपील झाली. पंचांनी या चेंडूवरती सन्मान दिला. पंचांनी या चेंडूवरती विकेट घोषित केलं आणि माघारी प्रथमेशला परतावं लागेल. पहिलं षटक फेकलेला गोलंदाज गिरीश जो कर्णधार या संघात आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावसंख्या आपल्या षटकामध्ये दिली होती. 1 विकेट सुद्धा मौल्यवान घेतली होती हॅलो राजकिरण याची. नक्कीच माघारी परतण्याचं काम केलं होतं. हॅलो वैयक्तिक दुसरं षटक ह्या ठिकाणी मार्गस्थ करत असताना पहिल्याच चेंडूवरती चांगला असा मोठा हादरा दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि माध्यमातून हॅलो पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश सुद्धा आलं आणि एक चांगला असा प्रथमेसारखा मोठा खेळाडू माघारी परतण्यामध्ये सुद्धा एक खरंच कौतुक करावं लागेल. ह्या ठिकाणी एक अनोखा एक आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच प्रयत्न केला होता. प्रयत्नांना ज्या ठिकाणी आपण मेहनत करतो किंवा ज्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो त्यांना आपल्या मेहनतीचं फळ कसं असतं
गोलंदाज मैदानामध्ये हॅट्रिक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्की ज्या ठिकाणी आणि नक्कीच ह्या चेंडूवरती जर हॅट्रिक केली तर ह्या संघ मालक संदीप खोत रेवडंडा यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे गिरीशसाठी. खरंच एखाद्या खेळाडूचं कसं कौतुक करावं, एखाद्या खेळाडूला कसं प्रोत्साहन करावं हे मात्र संघ मालकाकडनं शिकण्यासारखं असतं. आणि नक्कीच गिरीशच्या या चांगल्या कारकिर्दीवरती चांगल्या कामगिरीवरती संघ मालकांनी मात्र 500 रुपयाचं रोख रकमेचे इनाम आपल्याला आलेलं पाहायला मिळते. पंच विकेट आहे, चेक केलेली आहे, विकेट सांगितले. तर तिसरा चेंडू मार्गस्थ, हॅट्रिक बॉल असणार आहे. या ठिकाणी तरी नक्कीच प्रयत्न केला होता, थोडासा चेंडू अंगावरती आढळला होता. नक्कीच अपील मात्र या ठिकाणी झाले नाही आणि नक्कीच संघ मालकांनी जे बक्षीस लावलं होतं ते मात्र मिळवण्यामध्ये यश आलं नाही आहे. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. चौथा चेंडू पुन्हा एकदा गिरीश हा चांगला चेंडू म्हणतायत, चांगल्या अलगतताने कटवलेला चेंडू. आता मात्र माहिती असेल की चेंडू निर्धाव कोणत्याही प्रकारे जाऊन द्यायची नाहीयेत, कारण जर पाहायला गेलं तर मोठे मोठे चांगले खेळाडू माघारी परतले. धावसंख्या आतापर्यंत झालेली पाहायला मिळते ती. तेवीस धावसंख्या मैदानामध्ये झालेले पाहायला मिळते. नक्कीच हा एक युनिक शॉट, एक अनोखा शॉट आणि नक्कीच ह्या शॉटवरती चांगला असा फटका होता आणि पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, मिळेल चौकार. चेंडू आणि निर्णायक चेंडू मैदानामध्ये फेकणं गरजेचं असेल. कर्णधार कॅप्टन गिरीश कोचरेकर याला हे दुसरं षटक मार्गस्थ होत असताना वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. चांगली अशी आतापर्यंत धावसंख्या रोखण्यामध्ये काम केले. हा सुद्धा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चप्पा समजला नाही, गतीचा अंदाज आला नाही आणि यष्टीशिकाने आपलं चांगल्या पद्धतीने काम केलं. चेंडू निर्धाव गेला. पाहता पाहता 4 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27 धावा. अंतिम एक शेवटचं षटक खेळण्यासाठी अजूनही मिळणार आहे, भेटणार आहे. तर नक्कीच पाहायचं आहे ज्या धावसंख्या जितकी मोठी करायची, आपल्याला सुद्धा या सामन्यामध्ये टिकायचं, आपल्याला सुद्धा पुढच्या फेरीमध्ये पात्र व्हायचं आहे. आणि शेवटचे 6 चेंडू असणार आहे, शेवटची संधी असणार आहे दोन्ही फलंदाजांना. आणि या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे, आपल्या माध्यमातून धावसंख्या रचायची आहे. पाहिजे दोन्हीही खेळाडू मैदानामध्ये खेळण्यास सज्ज असलेले तेजस आणि अनिकेत कशा प्रकारे फलंदाजी करून दाखवतील. शेवटचं षटक कोणत्या खांद्यावरती जबाबदारी देते, कर्णधार कोणत्या खांद्यावरती ही एक मोठी भूमिका पाळण्याची संधी देते, याकडे मात्र लक्ष असेल. या ठिकाणी मैदानामध्ये गोव्यासाठी विराज कोठमकर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे 6 चेंडू विराजचे आपल्यासाठी कशा प्रकारे असतील या चेंडूचा अंदाज घ्यावा लागेल. चेंडूवरती जवळपास 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. ज्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे शेवटचे 6 चेंडू होते आणि पहिल्या चेंडूवरती हादरा भेटलाय, झेल बाद होतोय, मिळते विकेट.
नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये रायगड लिफ्ट अलिबाग कर्णधार पराग खोत जर आले असाल तर स्पीच समालोचन कक्षामध्ये यायचं आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे आपण. तसं दुसऱ्या दिवशी गेलेला संघ NDR भंडारी नावे रोवा या संघाचा कर्णधार सुद्धा आले असेल. या संघासुद्धा कर्णधार आला असेल, यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच या सामन्यामध्ये जो सामना विजय होईल तो तिसरा 27 धावसंख्या झालेली आहे. मैदानामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पाहायला गेले तर 3 चेंडू मैदानामध्ये गेले, तिसराही चेंडू पाहायला गेला तर निधाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान सन्माननीय रेवदडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब प्रफुल्ल शेठ मोरे यांच्याकडून या मंडळाला तब्बल 10,000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. प्रफुल्ल शेठ मोरे यांचं या मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हॅलो, या चेंडूवरती 2 धावा घेत असताना नक्कीच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटची विकेट असणार आहे. नक्कीच मोठा फटका मारला ह्या चेंडूवरती धावा. चला, स्वयंसेवक जिथं असतील, पंच असतील, निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत. षटकार आहे. नक्की सीमारेषेच्या बाहेर बराचसा लांब जाऊन पडलेला हा चेंडू. मिळेल्या चेंडूवरती 6 धावा, येईल षटकार.
ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते तिकडे माती टाकायची होती आणि ती संपूर्ण जबाबदारी संतोषजी केर यांनी स्वीकार केली आणि त्यांना साथ मिळाली ती अभिषेक पेडणेकर या दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी या ग्राउंडला खूप सारी मेहनत घेतली आणि आजची ही भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने मायनाक भंडारी चषक या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू झाला। तर या दोन्ही व्यक्तींना खूप खूप धन्यवाद द्यावे लागेल, कारण अलिबाग तालुक्यामध्ये या मैदानावरती भंडारी प्रीमियर लीग व्हायला पाहिजे होती आणि ती सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी होतोय। त्याचे खऱ्या अर्थाने दोन मानकरी म्हणजेच संतोषजी केर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केम आणि अभिषेक पेडणेकर यांनी खूप सारी मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद। त्यानंतर रायगड लिफ्टचे मालक सन्माननीय प्रशांतजी चिंबुलकर साहेब, आपण इकडे आलेला आहात तर आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धेचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे ते भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आयोजित हा मायनाक भंडारी चषक 2025 पर्व चौथा आणि त्यामधला हा क्वार्टर फायनलचा सामना। या सामन्यातून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये म्हणजेच या चषकाचा मानकरी होईल। मायनाक भंडारी चषक त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरी जाईल, त्यांच्या मंदिरामध्ये जाईल। या सामन्यातून जो संघ जिंकेल, आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोहोचलेत। NDR भंडारी नाहवा रोवा संघ पहिल्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचला होता। त्यानंतर कालच्या दिवसामध्ये रायगड लिफ्ट या संघाने अर्थात टॉप 3 मध्ये प्रवेश करून दुसरा हा संघ टॉप 3 मधला गणला गेला। आज मात्र या संघामधून कुठला संघ पोहोचणार, कारण आपण जर बघितलं तर या मॅचमध्ये धावा खूप कमी झालेल्या आहेत। दोन्ही बाजूंचा विचार केला तर आज संध्याकाळच्या वेळेला सामने चेस होताना बघितलेत काल सुद्धा आणि आज सुद्धा, त्यामुळे या कमी धावा मुंबई संघ सहज या ठिकाणी पार करेल अशा अपेक्षेने मैदानामध्ये सलामीची जोडी उपस्थित होतोय। भंडारी टायगर्स मुंबई पुरस्कृत अर्थात संदीप खोद यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे भंडारी टायगर्स मुंबई। या संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे आणि त्याचे अर्थात गणेशजी या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत। कालच्या 3 दिवसामध्ये गणेशजी यांनी उपस्थित दिली। राजू दादा सतत 3 दिवस या व्यासपीठावरती सपोर्ट करून उपस्थित आहेत। आजच्या स्पर्धेसाठी सन्माननीय संतोषजी केर विद्यमान सदस्य केहिम ग्रामपंचायत, त्यानंतर सन्माननीय प्रफुल्ल शेठ मोरे रेवदंडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच या व्यासपीठावरती आहेत। त्यानंतर मगाशीच उपस्थित होते ते केहिम ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रसाद गायकवाड यांनी सुद्धा आज उपस्थिती या ठिकाणी दिली होती। त्यानंतर सुरेची खोत सुद्धा या व्यासपीठावरती आहेत। रेवदंडा चौल या भंडारी बहुउद्देशीय भंडारी नातेचे अध्यक्ष हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यानंतर प्रशांत पिलनकर यांना सुद्धा आपण व्यासपीठावरती बघतोय, त्या अर्थात लहूजी हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय। त्याचबरोबर सर्व जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांचं स्वागत करून मी आपल्या सर्वांना घेऊन चलतोय या दुसऱ्या सत्राच्या खेळाकडे। तर या मॅचचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये संजय मात्रे धोकोडे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मैच जीतने के लिए चाहिए रनों की जरूरत। 36 रनों की जरूरत है। 5 ओवर में 36 रन यानी कि 30 गेंद के ऊपर 36 रन यहां से बनाने हैं। जहां पे देखा जाए तो मुंबई की भंडारी टाइगर्स टीम्स है, जहां पे सलामी के रूप में 2 बल्लेबाज मौजूद होते हुए पहली गेंद के ऊपर यहां से 1 रन चुराया, कवर के ऊपर गेंद को खेला था और 1 रन यहां से बटोरा। रन शुरू होता विराज ने खाता खोला था, उसके साथ जो बल्लेबाज है विराज और निशान, ये 2 सलामी रूप के बल्लेबाज यहां पे सलामी देने के लिए तैयार होते हुए गेंदबाज के रूप में गेंदबाज दापोली से इस बार गेंद को यहां से हल्के हाथों से खेला था, बल्ले का किनारा लिया गेंद ने, गेंद फाइन लेग के ऊपर फील्ड किए, मगर देखिए हिरनों की तरफ से यहां से दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज ने ये रन चुराया।
आंखों में इशारा किया, पलक झपकते ही यहां से रन चुराते हुए दोनों बल्लेबाज ने ये रन पूरा किया। हालांकि लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं है, मगर एक रन काफी महत्व रखता है। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन मी, रायगड लिप्स अलिबाग आणि NDR भंडारी नावा रोहा याच्या दोन्ही कॅप्टननी इथे येऊन थांबायचं व्यासपीठावरती। एक बार फिर अगली गेंद लेकर, इस बार सीधे बल्ले से गेंद को खेला था। मिडाप मौजूद है 30 गज के दायरे में, उन्होंने गेंद को फील्ड किया। एक रन की यहां से गुंजाइश होगी। एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर जहां पहुंचा है 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब तक 4 गेंदें फेंक चुके हैं और 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर है। गेंदबाज के रूप में प्रथमेश बॉलिंग मार्ग के ऊपर। प्रथमेश यादव की पहली ओवर 30 गज के दायरे में वो गेंदबाजी कर रहा है। एक बार फिर लंबे रनअप के साथ अगली गेंद, इस बार फुल टॉस गेंद थी, उसे मोड़ दिया। गेंद ने कांटा चेंज कर गेंद फाइन लेग से थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। डीजे इसी बीच देखिए चौका और 9 गेंद आता हुआ फ्री हिट होगा इस गेंद के ऊपर। एक बार फिर गेंदबाज अगली गेंद लेकर जादव, इस बार रिवर्स सीट, गेंद हवा में मगर 9 गेंद थी, फ्री हिट था और मौका चूका यहां से जीवन न मिलता हुआ इस बल्लेबाज को। एक रन जरूर यहां से चुराया। एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है अब 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। 5 ओवर में 36 रन यहां से रोकने होंगे दापोली इस टीम के लिए। आज राज किरण जिस प्रकार दो बार उन्होंने बल्लेबाजी अच्छी की थी, मगर इस मुकाबले में वो सबसे फेल ठहरे हुआ था। उन्हीं के कारण आज स्कोर इस मैच में कम रखने में कामयाब हुए। हालांकि पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर के समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर बोर्ड के ऊपर है डबल फिगर 10 रन। जीतने के लिए 36 रनों की जरूरत थी, अब 24 गेंदें और मैच जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। गेंद और रनों के बीच में जो फासला है काफी कम है। सरत मागील दोन्ही संघ जे सेमीफायनल मध्ये गेलेले आहेत त्या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण इथं यायचं आहे, थांबून राहायचं आहे, आपली टीम इथे आणून घ्यायची आहे। कारण पुढचा हा सामना जिंकल्यानंतर आपण बोल्ड आउट या पद्धतीने सेमीफायनल आणि फायनलिस्ट या संघामधून 3 संघामधून निवडणार आहोत। त्यामुळे आपल्याला इथे येणे खूप गरजेचं आहे। आपले प्रमुख 4 की 3 घेतोय, 3 बॉलर के 4 पुढच्या वेळेला नंतर त्यांना एकत्र बसून ठरवा परत होत आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे। पुढील हा मैच संपल्यानंतर बोल्ड आउट या पद्धतीने इथे सेमीफाइनल और फाइनल चा निर्णय किया जाऊ शकतो। इसी बीच देखा जाए तो गेंद फुल टॉस से उसे मोड़ दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। चार रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा। अब तक स्कोर बोर्ड के ऊपर रन आए हैं 15 रन, 36 रनों की जरूरत थी। दूसरा ओवर जारी है दापोली की तरफ से। एक बार फिर राइट आर्म ओवर द विकेट, इस बार आगे निकल चुके थे। गेंद को फुल टॉस बनाकर खेल दिया। गेंद खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ, मगर गेंद गई है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए।
विराज कोटमकर की बल्लेबाजी देखिए, अनुभव वाला बल्लेबाज है। देखिए एक पैर अगर आगे लेकर वो आए थे, हालांकि खेलना चाहते थे स्क्वायर लेग की तरफ, गेंद फुल टॉस बनी और उन्हें खेल दिया थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। अगली गेंद एक बार फिर, इस बार रिवर्स सेव, वाह लाजवाब, तारीफ के काबिल ये शॉट, सीधे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए तीसरा चौका। तरीके से उन्होंने लगाया, इस बार सिर्फ किया है, गेंद को देखिए सीधे शॉर्ट स्क्वायर लेग की तरफ राज किरण गेंद को फील करते, तब तक यहां से 1 रन पूरा किया इस बल्लेबाज ने। तारीफ करने में आज विराज कोठम कर इस बल्लेबाज की। राजू सर देखिए पूरा अनुभव है, एक बड़े खिलाड़ी है, अलग अलग शॉट उन्होंने लगाया। इस बार देखिए पेशर फील्डर के ऊपर यहां से कैच बन सकता था, मगर वो भी कैच छुट्टा हुआ क्योंकि रन ज्यादा नहीं है, वो रनों का प्रेशर उनके ऊपर था और ये मैच पूरी तरह से अपने पास से निकल चुका है क्योंकि अब तक स्कोरबोर्ड के ऊपर रन आए हैं 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जीतने के लिए अभी चाहिए 11 रनों की सिर्फ जरूरत है, 18 गेंदे और 11 रनों की जरूरत है, बिना कोई विकेट खोए यहां से पार्टनरशिप बढ़ती हुई। ग्यारह रनों की जरूरत है, इस बार रिवर्स सिर्फ खेलना चाहते थे, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए वहां पे फील्डर ने गेंद को रोका, यहां से 1 रन बढ़ता हुआ 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए अब 10 रनों की जरूरत है, 17 गेंदे और 10 रन ये मुकाबला जीतने के लिए। दापोली और मुंबई के बीच में यहां से मुकाबला है, मगर पूरी तरह से ये मुकाबला अपने खेमे में करते हुए ये सलामी ग्रुप के दोनों बल्लेबाज इस बार देखिए सीधे गेंद को खेल दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, बल्ले का पेस खोला था और उसे सीधे खेल दिया 4 रनों के लिए। डीजे देखिए यहां से विराज ने आज सभी खिलाड़ी को खुश कर दिया है, अलग अलग के शॉट उन्होंने आज दिखा दिए इस मैच में। निशांत सिवलकर, देखिए नाम हम अलग पुकार रहे थे मगर नाम है निशांत सिवलकर। 9 गेंद के ऊपर 27 रनों की पारी, 4 चौके उस पारी में अब तक लगा चुके हैं निशांत सिवलकर। क्या लाजवाब इनिंग, यहां से देखिए फुल टॉस गेंद थी, उसे एक बार फिर कलाई के सारे मोड़ दिया फाइन लेग की तरफ और 1 रन यहां से चुराया। कोई यहां से घाई नहीं है, कुछ जल्दी नहीं है इस मैच को जीतने की, कलाइयों के सारे अलग अलग शॉट यहां पे दिखाते हुए ये सोचना चाहिए नए जो खिलाड़ी है उनको ये इस प्रकार के ग्राउंड के ऊपर 360 डिग्री के क्रीड़ांगन के ऊपर किस प्रकार की बल्लेबाजी करनी चाहिए, यहां से दिखाते हुए निशांत सिवलकर। हॅलो, आपल्या इथे व्यासपीठावर ॲडव्होकेट सौ कांचन
टायमर लाईट गेली की नाही बघा तो वेस्ट केला ना चालू केला जमा पण याच्यावरती आता चालणार नाही याच्यावरती लाईट आली का बघ काय रे लाईन आली काय